नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन मोठे, माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आता मुक्काम पोस्ट देगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर इथं एका शेळी पालकाने नवीन शेळी खरेदी केलेली आहे, त्याची आपण माहिती जाणून घेऊ। नमस्कार। नमस्कार। नाव सांगा की? सुधीर संदीप आतकरे। आतकरे साहेब, आपल्याकडे पहिले शेळ्या होत्या का? नाही, पहिलीच घेतली का? हा, अगोदर शेळीच नव्हती आपल्या? नाही नाही, बरोबर। म्हणजे शेळी पालनच ही सुरुवातीला चालू केली? मग आता ही जी शेळी आहे ही बाजारातली खरेदी आहे का घरगुती खरेदी आहे? घरगुती। घरगुती। बर बर बर। ही शेळीचं वय, गाभण, वेलेली कशी सांगितली तुम्हाला? 400 दाती, दाताला 400 आणि गाभण एक झालेला आहे, दुसऱ्या व्यताची। म्हणजे आता हे आपल्यापाशी गाभण आहे। किती महिन्याची काय सांगितलं तसं? 2 महिन्याची। 2 महिन्याची आहे म्हणलं? बरोबर। हिच्या महाग आता पिलू वगैरे काय नाही? शेळी चांगली आहे, पण मोठी आहे, उंच आहे, चांगली आहे। किती सांगितलं होतं त्यानं? 15,000 रुपये। बर बर। 2 पिढी म्हणला, 2 पिढी पहिले होय, पण ती झाल्यावरच आहे पुढचं ना? मग आपण दिलं किती हिला? 11,000 रुपये। 11,000 रुपये। आणल्यापासून याचा सांभाळ कसा आहे? आता 15 दिवस झाले घेऊन। नाही, सांभाळ कसा? पण सांभाळ काय त्याला हाई आपलं थोडं आपलं गहू तुटाव। बर। हाई चारा, पण असं रिकामच सोडत नव्हतं? नाही सोडून नाही कधी, बांधूनच जागे बांधून। हे काही असं वाळलं खाती वैरण नसते। बर। आणि खुराक आपलं थोडं थोडं गहू मका। ठीक आहे, छान आहे, आम्हाला माहिती दिली, धन्यवाद।